मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की शपथविधी तर झालाय, पण आता महाराष्ट्र सरकारचं काय होणार याचा निर्णय सुप्रीम कोर्ट सोमवारी सकाळी 10:30 वाजता देणार आहे. महाराष्ट्रातलं नवनिर्वाचित सरकार बेकायदेशीर असल्याचा आरोप करत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. आता सुप्रीम कोर्टात सोमवारी सकाळी 10:30 वाजता सुनावणी होणार आहे. पाठिंब्याची 2 पत्र सादर करण्याचे आदेशही कोर्टानं दिलेत. केंद्र सरकार, राज्य सरकार, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आलेत. उद्या फक्त या पार्टीचे रेस्पॉन्डंटचे जे प्रतिवादी आहेत त्यांच्यातर्फे वकील हजर होऊन त्यांचं म्हणणं समोर येईल आणि त्यानंतरच काय ते सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन्स येऊ शकतात. त्या सगळ्यांनाच उत्तर द्यावं लागणार आहे. स्वतःच्या काही जे स्टँड असेल तो घेऊन समोर यावं लागेल कोर्टाच्या. कोर्टात शिवसेनेच्या बाजूनं कपिल सिब्बल आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूनं अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली आहे. अजित पवार हे विधिमंडळ पक्षाचे नेते नाहीत. त्यांना त्यांच्याच पक्षाचा पाठिंबा नाही. 41 आमदारांना अजितदादांचं नेतृत्व मान्य नाही. मग ते उपमुख्यमंत्री म्हणून कसे राहू शकतात, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला. त्याचबरोबर उद्धव यांच्या नेतृत्वात सरकार येईल असं आदल्या दिवशी संध्याकाळी घोषित केलं असताना राज्यपालांना थांबता का आलं नाही, असा सवालही त्यांनी केलाय. घोडेबाजार टाळण्यासाठी सोमवारीच विश्वासदर्शक ठराव घ्या, अशी मागणी काँग्रेसतर्फे कोर्टात करण्यात आली. घोडेबाजाराला संधी देऊ नये आणि त्यामुळे घोडेबाजार होऊ नये याकरता त्वरित आणि ताबडतोब फ्लोअर टेस्ट घेणं अत्यावश्यक आहे. उद्याच्याला 10:30 वाजता जेव्हा सुनावणी होईल तेव्हा हीच बाजू आम्ही मांडू. आमच्या जवळ असलेले सर्व पुरावे, सर्व सह्या, सर्व ॲफिडेव्हिट, सर्व शपथपत्रासह दाखल केले जातील. भाजपाबरोबरची निवडणूकपूर्व युती तुटली, त्यामुळे शिवसेनेला नवी आघाडी करावी लागली. अचानक राष्ट्रपती राजवट हटवली, शपथविधी झाला, कुणालाही आमंत्रण नाही. हे फारच धक्कादायक आहे. काहीही सार्वजनिक करण्यात आलं नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली नाही. हा शपथविधी कुठल्या आधारावर झाला? भाजपानं कधी पाठिंब्याचं पत्र दिलं माहीत नाही. त्यामुळे राष्ट्रपती राजवट हटवण्याचा निर्णय पक्षपाती आहे. केंद्राच्या इशाऱ्यावर सरकार काम करतंय असा आरोप शिवसेनेची बाजू मांडणाऱ्या कपिल सिब्बल यांनी केलाय. 162 लोकांची यादी जी आहे ती यादी फॉर्मेशनसाठी आमची तयार होती. ती यादी अजित पवारच्या हातात होती आणि ती यादी दाखवून त्यांनी मिसलीड केलेलं आहे गव्हर्नरला, असं आमचं म्हणणं आहे. आणि हे सगळं जे आहे याचा निकाल फ्लोअरवरती ज्यावेळेला डिव्हिजन ऑफ कोर्ट्स होईल त्यावेळेला होणार. या सुनावणी दरम्यान मुकुल रोहतगी यांनी भाजपा आणि अपक्षांच्या बाजूनं आपण लढत असल्याचं सांगत बाजू मांडली. आता सोमवारी कोणत्या मुद्द्यांच्या आधारावर सत्ता स्थापनेचा दावा केला? राज्यपालांनी सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याचं कारण काय? अजित पवारांनी दिलेलं पाठिंब्याचं पत्र कोर्ट ग्राह्य धरणार का? ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.